हॅलो मित्रांनो, खुरपी गावामध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आता चाललोय कापांब्याला। तिकडे दरवर्षीप्रमाणे संध्याकाळचा आम्ही जातो आरती घेण्यासाठी। तर आता सगळी आमची मंडळी जमलेली आहेत। हे बघा, थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत। जवळपास 15-20 मिनिटाचं अंतर आहे तिकडे जाण्याचं। चला मग। हे बघा, हे सगळे जात आहेत, आता तयारी लागली। थोडा पाऊस सुरू पण झालेला आहे। तो वरती गेलाय। झाड पडलेले भेटले, अर्ध्यातच तुटले ते। हे बघा, ही बाग बोललेलो, हे बघा इकडे बाग आहे, सुपारीची झाडं आहेत। ही थोडी वाट केलेली आहे खाली जायला। तर हे बघा, हे इथं रस्त्यात मध्ये झाड पडलंय। हे बघा, हे बघा। हा, बोल तू। आपली सुपारीची झाडं आहेत, खाली आता नदी आहे, इथे एक छोटासा ब्रिज आहे। मोठा पाऊस पडला तर आम्हाला रस्ता बंद होतो, मग रस्त्या दुसऱ्या रस्त्याने जातो। चला। ऐका ते, हे बघा, आपण आता नदीला पोचलेलो आहोत। जंगल वाढले पाऊस पडल्यामुळं, वाट करत मुलं चाललेली आहेत। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, सगळे ओरडत आहेत मोरया। तेव्हा ही नदी आहे, नदीची नदी। बघा, थोडं पाणी कमी आहे सध्या। पोचलोय नदीवरती। नमस्कार मंडळी, तुमचं या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता मागे बघा, जो लीडर आहे तुम्हाला सगळं काही सांगत होता, त्याला थोडीशी विश्रांती देऊन पुढचं मी थोडं तुम्हाला गाईड करतो।
तर आपण आता चाललो आहे कळवंद्रे कापंबेवाडीत. इथे आपण परंपरेनुसार म्हणजे आमचे आजोबा पंजोबा यांच्यापासून जी परंपरा चालत आली की गौरीच्या दिवशी आम्ही इकडे जातो, तिकडे छोटासा नाच करतो. नंतर नवस वगैरे ठेवलेले असतात ते त्यांचं थोडं ते एक हे असतं कार्यक्रमसारखं छोटंसं ते करून नंतर मग आरती घेऊन आम्ही पुन्हा रिटर्न घरी जातो. तर आता आम्ही चाललो आहे कापंबेवाडीत. आता आपण कापंबेवाडीत पोचलेलो आहोत. हां, हे कापंबेवाडीतली घरं आहेत. जवळजवळ फक्त 4 ते 5च घरं आहेत. ही छोटीशी कापंबेवाडी. नमस्कार मंडळी. हे आपल्या कापंबेवाडीतले बाबा जे आम्हाला आधीपासून आमच्या वडिलांप्रमाणे आहेत. तर त्यांना आपण विचारू, बाबा ना आपले बोरीच्या कोंडाचे आणि आपल्या कापंबेवाडीचे संबंध कधीपासून आहेत? लय आपले 1-2 पिढीपासून आहेत. वाडवडदा पाहूनच आहेत म्हणा ना. आमचे वडील होत होते पाहूनच आहेत. म्हणजे आमचे आजोबा पंजोबा त्यांच्यापासून तेच पाहूनच आहेत. म्हणजे हे आपल्या आता गौरीच्या दिवशी ते म्हणजे ते पूर्वीपासून परंपरा आहे ना. खरं म्हणजे पांडुकाळकर म्हातारे होते तोचे बहिणाचे आहेत. पांडुकाटकर म्हणजे आमचे पंजोबा. पंजोबा बरोबर. हा. त्याचप्रमाणे आपला जाणं येणं सर्व लग्नी सोबणी सर्व आपला काय आपला चालत होता, एकच चालत होता सर्व. हा. बाबांचं असं म्हणणं आहे की आधीपासून लग्नाला वगैरे की फाटी फोडणी असतात त्यापासून एकत्रच ते काम करत आलेत आणि आता कसं वयानुसार ते आता घरीच असतात, कुठं जात नाहीत. नाहीतर हे बाबा एका हाकेवरती आपल्याला बोरीच्या कोंडावर उर्फीत ते येत असत आणि आता सध्या ते घरीच असतात. तर बाबा ह्याच्या पुढं तुमची आता नातवंड वगैरे आहेत, ती परंपरा अशी चालू ठेवतील काय? तुम्हाला काय वाटतं? आमच्या पाठीकडे काय ठेवते राहतो आजपर्यंत आहेत ते चालत जात आहेत. जाता त्या आजपर्यंत आहेत आपले आताचे थदे ते जाता येतात आहेत. लग्नी सोबणी म्हणा काय म्हणा अशी जाता येतात, हिंडता फिरतात जातात. बरोबर. बाबांनो तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या ह्याच्या पुढे पण. तर हे याच्या पुढेही आपल्याला पिढी परत कधी बघायला मिळणार नाहीये. हाक मारू तर तुम्ही हाक मारायचा, आम्ही पण येणार, आम्ही हाक मारू तर तुम्ही पण आणि लग्नी सोबणी सर्वांनी म्हणजे आम्हाला परिचय वाढीनेच पुढे. हो 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 नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. सोनियाचा भाग्याचा दिन उगवला जरे, आले गणराज रे, आले गणराज रे, आले गणराज रे. आई तुम्हाला देवी आहे अजून वरतून 10 झाल्यावर गणपतकडे काय म्हणताय? माझी मुलगी जळगावात गेली, तिने काय औषध नवस ठेवला नाही, ती काय ती मुलगी काय गरोदर आहे, देवी आहे अजून वरतून 10 झाल्यावर हे काशीराम खले यांनी वर्ष नवस ठेवलेला आहे. वर्ष नवची न्यायचा, आलं विंग दूर करायचं, पाठी संभार करायचा, नवची न्यायचा.
आता 7:15 वाजलेले आहेत. आम्ही 5:30 वाजता आलो होतो. जवळजवळ 2 तास आम्ही कापंबेवाडीत नाच केला. तिथे नवस वगैरे होते, ते प्रसाद वगैरे करून आता मी घरी चाललोय. ही सगळी मंडळी मागे आहे. जवळजवळ 25 ते 30 मिनिटात चालून आता आम्ही घरी पोचलोय. तर कधी कधी पैशाने सगळ्याच गोष्टी विकत घेता येत नाही. त्यासाठी जवळची आपुलकीची माणसं यांच्यासोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो जो समाधान मिळतो तो कशातच मिळत नाही. आणि त्यांनी जी पूर्वीपारपासून परंपरा चालवत आलेली आहे आणि जी चालते परंपरा ती पुढे कशी न्यायची आणि पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला ती परंपरा दाखवणं हे या ब्लॉगचं उद्दिष्ट आहे. आणि इथून पुढे तुम्हाला असेच ब्लॉग बघायला मिळतील. तर आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळू. तोपर्यंत बाय बाय.